आज होती आईंची एकादशी, त्यामुळे आईनं केली होती मी भगर आणि आमटी आणि आमच्यासाठी वेगळा स्वयंपाक सगळा करून ठेवलेला. सकाळी मी लवकरच सगळं आवरलेलं, कारण दुपारी आम्हाला आज एक्स्ट्राचं काम होतं. ते तुम्हाला आता पुढे कळेलच की काय काम होतं. शेंगदाण्याची आमटीसुद्धा खूप छान झालेली, ती सगळं करून साईडला ठेवलं आणि सकाळीच मी पापडचं पीठ मळून ठेवलेलं, कारण आज आम्हाला करायचे होते उडदाचे पापड. आता उन्हाळी सामान करण्यासाठी सुरुवात झालेली आहे, कारण आमच्या इथं कडकडीत ऊन पडत आहे. त्यामुळे पहिल्यांदा म्हटलं शुभमुहूर्त आपण पापडापासून करावा, ते पहिल्यांदा केले. दुपारी बाहेर जायचं होतं, हे येईपर्यंत म्हटलं चला जमते का नाही बघावं गाडी, म्हणून स्टेअरिंग पकडून बसलेले, पण जमली तर काही नाहीच. त्यानंतर बाहेरून आल्यावरती पापड करायला सुरुवात केली आणि आम्ही दोघीच पहिल्या दिवशी होतो. दुसऱ्या दिवशी परत अजून एक काकू आलेल्या आणि पापड वगैरे केले. छान झालेले पापड. पहिल्या वेळेस तर 100 पापड झालेले मोजून. आई छोटे छोटे लाटून देत होते, मी त्यांना मोठे पातळ करत होते. त्यानंतर खालती आलेल्या अवधूतला सोडायला तेवढ्यात बघितलं की गाडीवरती हे असं काहीतरी कोणीतरी पराक्रम करून ठेवलेला. आता ते कुणी केलेलं, काय केलेलं, एवढं हुडकत बसण्यासाठी आमच्याकडे काही टाईम नव्हता. म्हणून म्हणलं चला आता पुसूनच काढावं हे सगळं. आणि आता आपल्या एकदा नवऱ्याला कळालं की ही गोष्ट आता आपल्या बायकोला जमते, मग त्यातून हळूच पळ कसा काढायचा हे आपल्या नवऱ्यांकडून शिकायला पाहिजे. खरंच म्हणजे ना, त्यांना आता कळालं आहे की मी गाडी एकदम परफेक्ट धुवू शकते. त्यामुळे आता ते गाडी धुवायला मागतच नाही, ते मलाच म्हणतात धुवून काढ तेवढी. मग काय करणार, आता सांगितल्यावर ते ऐकायलाच पाहिजे. म्हणून धुवून काढली गाडी. अवधूसोबत खेळत बसले तर अवधूचं इथं फोटो काढायचं चाललेलं. एकदम भारी म्हणत होता तो, स्माईल असं म्हणून लगेच फोटो काढायचा. त्यानंतर ह्यांना चष्मा करायचा होता, चष्मा बघायला गेलो, तो फिक्स केला. घरी आलो तर ह्यांचं इथं रंगपंचमी खेळायचं चाललेलं आधीपासूनच. आणि